बसल्यास का अशी कंटाळा आला. म्हणून बाहेर बसल्यास? वारं सुटले रे. सीताफळला फळं किती लागलेत बघ. सीताफळा फळं हे बघा. फुलं लागलेत रे. अभी इसमें से आएगा फळ्या मम्मी भाई. अजून पण आलं नाही. हो बघा इथं आले बघा फुल. इथं इथं हे आता फुलात नाही सीताफळ येतात. केवढं मोठं झाले कसं एवढं. काय हे बघ भात आले फुल. कुठलं अय नाही रे. वाळलंय ते बघ मागते पण वाळाय नाही ते उमलायचं अजून. असे कधी झाले फुलं भारी आलेली. जास्वंदीला फुलं छान आल्यात. कळ्या मस्त. त्याला तर कळ्या किती उठल्यात. खाली आहेत. गुरुवारपर्यंत एकदम 10 फुलं येतील. आणि याला 4 तिकडे 5-6 गोकर्णचा वेल परत यायला लागला. घुस लागली परत. रोप मला वाटलं पूर्ण मेलीत पण आहेत. गोकर्ण म्हणजे ते निळं फुल घालत नाही का आपण ते. वारं किती सुटले बघ. किती छान वाटायला लागले. जळण आणायला गेलं आपलं एकच झाड सगळ्यात मोठं झाले हे. होय. केवढी तण लावलेली. केवढी बारकी उडुडीशी फांदी होती. तवा लावलेलं ते वड्यात पिता नाही नव्हतं काय ते डांबापाशी निरगुडी रे. ते तिकडे बघ हे बसलं कोण कबूतर. गरम एक लय व्हायला लागले. लाईट गेल्या मान या लागले. हे बघ केवढ्या खाली दिसतं पुढे. बंद कर ते बंद कर. केवढ्या जवळ आहे रे. इथनं जाताना दाखवायला पाहिजे होती. केवढं असे काय जळा लागलं. इथनं असं गेले. कुठं नाही माझ्या पायात चप्पल नाही मम्मी. कुणीकडे जायचं वर जाव्यातील कपडे काढून आणे. ते लागले तिकडे गेलेले. अजून पण आले. काळी बसली असेल वर. हाय वर असेल की. नाही वारं कसलं फास्ट. होय 5:22 झाल्यात. हे बघा काळीचं काय घर. जाणार की आता थोड्या वेळ. ही बघा झाडांवरनं कळलं असेल तुम्हाला. सगळीच वाढली. एक पण राहायला नाही. चल तर काल आहे ना व्हिडिओ आलाच नाही. कारण परवा दिवशी आम्ही गेलेलो होतो तिकडं रात्रीचे 7:30 वाजता. तिकडे गेलो आणि मग तिथे एक दिवस थांबलो. आणि काल मग ह्यांची टेस्ट करायची होती तर माझी पण केली. कारण ह्यांना डोळ्यावर सारखी झोप आहे त्यामुळं आणि कंटाळ आळस जास्त झाला आहे. असं म्हणजे थकल्यासारखं झालं. त्यामुळं त्यांना आहे ना त्यांची टेस्ट करायची होती रक्ताची. तर म्हणलं चला आता मी पण दाखवणार आहे दवाखान्यात तर माझे पण करून घ्यावे. तर हात एवढा दुखत होता माझा काल. असा हात लावू देत नव्हता. भरपूर वेळा केल्या रक्ताची टेस्ट. आता 3 वर्ष झालं तेच सुरू आहे. पण काल काय वेगळंच जाणवलं मला. एवढा दुखत होता हात सांगण्याच्या पलीकडं. असं हात लागू देत नव्हतं शिरायला.
रक्त काढलं त्यावेळेला. मग माझी पण टेस्ट केली. तर आज येणारा रिपोर्ट. तर थांबावं म्हटलेलं तिथं, कारण घरात पण इकडं पण काम राहिलेलं होतं. परत मला तुम्हाला व्हिडिओ द्यायचा होता पण बनवायचंच झालं नाही. संध्याकाळी येऊन आवरूपर्यंतच 7 वाजलेले, घरातलं लुटून झाडून. आणि बाहेरनं कुठनं तर जरा आले की आपल्याला असं कंटाळा आल्यासारखं होते. त्यामुळं तर मग परत दादा पूनम ते आलेले होते. तर त्यांच्यासाठी मग आम्ही जेवण केलं. मग 10 वाजले. मग काय व्हिडिओ बनवलाच नाही. कायच गडबड सगळी सुरू होती. त्यामुळं नाही काय मी घेतला व्हिडिओ. ते गेलेत जेवून 10 वाजता गेलेत. आणि मग म्हटलं आता राहू दे. तर आज बनवायचं तर सकाळपासून मी आवरले भरपूर, म्हणजे लवकर झाले माझं आज. 12:45 पर्यंत माझी सगळं कामं झालेली होती. पण सानू फोन घेऊन गेलेली होती. परत नेटचा प्रॉब्लेम झालेला होता. त्यामुळं म्हटलं राहू दे, आता काय व्हिडिओ बनवायचा नाही. तर त्यामुळं तर आता मला पापड करायचे होते. परवा तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं, तांदूळ धुवून सगळं करून ठेवलेलं आहे, फक्त करण्या वाचून राहिलेलं आहे. त्यामुळं आता ते उद्यापासून थोडं थोडं का होईना. आता अंदाजे मी घातलेलं होतं तांदूळ, मी काय बघायला नाही अजून केवढं आहे ते. तर ते घालायचं आहे. म्हणलं कपडे ते सगळी घडी घालून ठेवावे. आणि गरम एवढं व्हायला लागले बघा, काय सांगण्याच्या पलीकडे झालं. नको वाटायला लागलं, एवढं गरम व्हायला लागलं. अजून एप्रिल मे 2 महिने त्यावर पावसाचा आणि ताप. म्हणजे माणसाला बघा काहीच सहन होत नाही, काहीच म्हणजे काहीच नाही. तर असं आज आता रिपोर्ट येणार आहे. तर आत्ती आणतो म्हणतात रिपोर्ट जाऊन, मग त्याच्यावरती त्यांना गोळ्या देणार. मला दिल्या तशा, माझं पाय दुखत होतं भरपूर. कारण मशीन आहे ना, मोटर बंद झालेली होती. आणि आज सकाळी मी लावली, काय झालेलं ते पिनाचं हुक असते ना ते सैल झालेलं होतं. त्यामुळं मोटर बंद. आणि मी 10 ब्लाऊज असेच पायावरती शिवले आणि एवढं भयंकर पाय दुखा लागलेलं ते नको वाटत होतं मला. परत मशीनचं नाव काढलं ना की नको वाटत होतं, कारण आता सवय मोडल्या. आणि मी एकदम अशी एवढी ब्लाऊज पायावरती शिवल्यामुळं पूर्ण पाय दुखा लागलेलं माझं. त्यामुळं औषध घेऊन आलो. रात्री खाल्ल्यानंतर झोप मस्त लागलेली होती गोळी खाल्ल्यावर. आणि सकाळी जरा फ्रेश वाटलं गोळी खाऊन झोपल्यावर. तर आपलं शरीर थकलेलं असलं ना तर आपल्याला कशातच उत्साह, कामात, हसण्यात, बसण्यात कशातच येत नाही. ज्यावेळेला आपलं शरीर कुठंतरी असं थकल्यासारखं, दमल्यासारखं वाटत असतं. तर त्यांचा पण तेच प्रकार झाला आहे. तर आता रक्ताची टेस्ट केल्या, तर ते डॉक्टर म्हणले की टेस्ट करून त्याच्यावरती गोळ्या ज्या काय आहेत त्या देतील असं. तर माझ्या पण आणि आता का कुठल्या देतात काय माहिती. तर माझी तर टेस्ट दर महिन्याला लिव्हरची टेस्ट होत्या, रक्ताची, लिव्हर, शुगर आणि कुठली तरी अशा 3 टेस्ट होतात. तर ते का, तर आपण मला ज्या गोळ्या सुरू आहेत तर त्याच्यानं आपल्या लिव्हरला काहीतरी डॅमेज व्हायला नको, त्यासाठी टेस्ट करतात. आता पुढच्या महिन्यात दाखवायलाच जाणार आहे. तर म्हटलं आता इथं होते. तर टेस्ट करायला 450 रुपये घेतात. एकदा रक्त घेतलं की त्याच्यातनं 3 टेस्ट करतात ते. तर 450 रुपये घेतात. आणि वेगळी दवाखान्याची फी वेगळी. फक्त नुसतं काही तपासत नाहीत, काही नाही, फक्त बोलण्याला 700 रुपये घेतात. आणि ते पण 4 महिन्यातनं एकदा. त्यामुळं मी आता कंटाळून वर्ष झालं मी गेलेलोच नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच बहुतेक नोव्हेंबरमध्ये गेलतो मी गेल्या वर्षी. ह्या नोव्हेंबरला वर्ष झाले. डिसेंबर की श्रीला गमन आज कोण खेळायला नाही त्याच्याबरोबर, त्यामुळे येणार आहे. ये झोपू दे. आणि नोव्हेंबरमध्ये केलेली होती. मग त्याच्यावर कंटाळून मी वर्ष झालं गेलेलोच नाही. औषध फक्त खाते आणि झालं मग तेवढंच. तर आता ह्यांचे पण सांगितलं करायला, लय फी घेतात. मग त्यापेक्षा नकोच वाटतं. मग काल होतं तिथं सरकारी दवाखान्यात फ्रीमध्ये, त्यामुळे म्हटलं करायचं. आता तिथं बी तेच रिपोर्ट येणार आहे आणि इथं बी तेच येणार आहे. पैसे घालवा कशाला, त्यामुळं. तर जर आता 4 महिन्यातनं जातो आहे तरी पण 1500 रुपये लागतात. पहिला महिन्याला 1500 रुपये लागायचे फी त्यांची. परत गोळ्या औषधं वेगळे आणि टेस्टचे वेगळे, असे 1500-1600 रुपये असे महिन्याला लागत होते. आता नाही लागत. आता 4 महिन्यात नाही. आता वर्षभर तर मी गेलेलोच नाही कंटाळून. हे मला ओरडतात, तू दाखवायला जात नाही आणि नुसतंच गोळ्या खात्यास. आता तिने एकदा सांगितले 5 वर्ष खायच्या गोळ्या, तर परत जावा कशाला, परत एवढं पैसे घाला कशाला, असं दिलेलं तिने मध्ये मला 2-3 वेळा पैसे दाखवणे म्हणून. पण मीच नाही गेलो. त्यामुळे काळू कशी बसल्यावर, काळू तिला ओळखते, तिचं नाव ठेवले काय ग.
आम्ही नव्हतो काल आणि म्हटलं आता हिला जाताना खायला देऊन जायचं. आम्ही जातानाच इथनं 7ला निघलेलो आहे निसरी 7 वाजलेलं 7 वाजता निघलेलो तर हिला खायला द्यायचं म्हणून बोलवायला लागले तर ही गायब. आणि शेजारचा मुलगा सांगतो की तुम्ही नव्हता तर दरवाजाला सकाळचं अशी म्हणजे वाजवत नाहीत काय अशी करत होती. काळू कढीला वाजवत्या. भांडी घासलेली तिथेच ठेवल्यात. आता चहा तेन पिलोय आम्ही. आणि हे एक मोडलं बघा, त्याला जोडालोय कुठं काय किती करा लागलंय ते होईनाच झाले. तुटलं हे एक होईना झाले. आणि ही बघा काळूबाई, काळू काय ग. आणि दार वाजवत होती किती म्हणून पण माझं असंच दार वाजवायचं अजून पण आलं नाही बघा. कुठं गेले काय माहिती. नाही श्री किती वेळा हुडकून आला, दिसत नाही असतो इकडे. चला गोळी खाल्ले की डोळ्यावरती सूज, तोंडावरती सूज अशी येते. आता कपडे ठेवतो घडी घालून. जेवणाला काय काय करायचं. काल काय काय आणलेलं रे आपण. मेथी शेपू पालक. आला मित्र चालला आता हे खेळायला. काल येताना मेथी शेपू पालक आणि कोथिंबीर पोकळा काय पोकळा न फळभाजी आणली ना तर भरपूर राहत्या. पण रविवारी आम्ही गेलोच नाही बाजारात, त्यामुळं त्यांची तब्येतच बरी नाही तर कुठलं जात आहे आणि काय. तिकडे गेलो तर गेल्यापासून जे हिने त्या बेडवरती होतं ते आंघोळीला उठलं, तिथनं चहा पिलं, ते परत तिथं झोपलं. ते दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे काल सकाळी आंघोळीलाच उठलं रविवारी संध्याकाळी गेल्यानंतर. आणि येताना एवढंच उठलं कारण त्यांना झोप भरपूर यायला लागल्या डोळ्यावरती. मग मला अशा शंका यायला लागल्या कावळीची एखाद्या वेळेस टेस्ट करावी. आणि तसं जेवण पण त्यांना जात नाही आहे त्यामुळं. तर आता दिलेत बघू आज संध्याकाळपर्यंत रिपोर्ट येतील. आता आत्या आल्यानंतर त्या आम्हाला सांगतील फोन करून काय काय झालं. पण गोळ्या आणायला पाहिजे होतं. थांबलं असतं एक दिवस तर सगळंच म्हणजे मिळालं असतं, औषध पाणी पण मिळालं असतं आणि डॉक्टरांचा आणि काहीतरी सल्ला घेतला असता. तर हे म्हणजे नको मला कामाला जायचं आहे, परत इकडं यायचं. मग हे कामावर गेलेत की सानू गेली कॉलेजला आणि मग आम्हा दोघांनी कोण नेणार. श्री पण जाणार शाळेला. मग मला सोडायला परत ह्यांचं डबल फेरी होत्या, त्यामुळे म्हटलं चला संध्याकाळीच जाव्या म्हणून एक दिवसच राहिलो आणि आलो. परत आता ह्या सगळ्यासनी सुट्ट्या लागल्या की मग एक जायचं 8 दिवस. त्यांना पण इकडं बोलवायचं आहे. तर जेवणाचं आता काय करायचं, दळप संपले. आणि ते गहू बघितलं ना मला तर एवढी पेंग येते त्या गव्हाकडं बघून निवडायला. तर मध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून तेवढं निवडलेलं होतं. आता 5-6 किलो राहिलेलं आहे गहू. तर आज तांदळाच्याच भाकरी करणार आहे. तांदळाची भाकरी, गरगाटा, भात एवढं करणार आहे. काळू काय ग, ए वाटी का घेऊन बसल्यास. तोंड घालायची बाई वाटीत. वारे एवढं भारी सुटले पण घरात गरमच व्हायला लागले का कोणाष्ट. सानूबाईला अजिबात फॅन आवडत नाही. केवढं पण गरम होऊ दे, पोरगी जरा सुद्धा फॅन लावा म्हणत नाही, तिला गरमच होत नाही. आमच्यात एक असा मेंबर आहे आणि एक आहे, दोन आहेत ते त्यांना फॅन शिवाय जमत नाही. असं आहे. तर आधीच काय तर नियोजन केलं का नाही हमखास माझं तर बिघडलेलं असतेच. तर मला काय करायचं होतं, मिरचीचं ते काय बरं मिरच्या वाळवून करतात ते करायचं होतं. परत दही मिरची का काय म्हणतात कुणास ठाऊक ते करायचं होतं. शाबूचं सांडगं करायचं होतं. मी आठवडाभर म्हणालो गेल्या सोमवारपासून रविवारी मी जाणार 2 किलो शाबू आणणार, ह्या आणणार त्या आणणार. कुठलं काय हिनेच आजारी पडलेत आणि कुठलं काय जातोय. आता आण म्हणायला लागल्यात पण जाऊ द्या आता नाही. आता रविवारशिवाय कुठंच जायचं पण नाही, काय आणायचं बी नाही. जे आहे तसं त्याच्यामध्येच करायचं. तर झालं. तर एक ताई म्हणतात तुझी रोजची पूजा दाखवत जा. तर मी असंच ठेवली, मला काढूच वाटायला त्याच्यावरनं स्वामींची ती मूर्ती आणि कापड. हे कपडे एवढे राहिलेले होते धुयाची देवाची. परत मी तेच कापड ठेवले आणि एवढे धुवून टाकलेत कपडे. आता वाळल्यात. तर उद्या आहे बुधवार, उद्या पूजा. लई तर बुधवारची नसत्या. भांडी सगळी एक पण फळीला तुम्हाला दिसणार नाही कारण भांडी बाहेर घासून ठेवल्यात. आणि परत आता ही थोडी घासायची चहाची दुपारी जेवलेली. चला
आवरून घेतो पहिला आणि मग तुम्हाला बोलतो. असं फॅनशिवाय राहूच वाटत नाही, लय गरम होते, नको वाटते, असं गरमी वाटायला लागलेलं आहे. चला आवरून घेतो पहिला. चला ताईनं तर इथं आता कपडे ठेवून घेतले. तर इकडं साईडला जे दिसतात तर ती आदल्या दिवशीची कपडे होते ती वरती वाळवून चांगले मी घडी घालून सकाळी ठेवलेले होते. आता हे संध्याकाळचं टायमिंग आहे तर म्हटलं सगळेच कपडे एकदम ठेवून घ्यावे. तर तुम्हालाच म्हणजे जास्त असे ह्याचे व्हिडिओ बघायला मिळेना झाल्यात तर थोडे दिवस थांबा, व्यवस्थित नियोजनमध्ये तुम्हाला सगळे माझे व्हिडिओ जे आहेत ते दिसतील. तर आता कमेंट तर एकदा एवढा आनंद होते बघा, आपल्यापेक्षा किती तर मोठे यूट्यूबर जर आपल्याला कमेंट करायला लागले तर आपल्याला एवढं भारी वाटते आणि म्हणजे आपला आनंद जो आहे तो गगनात मावत नाही. तर तसंच माझं झालेलं होतं की किती आता 1.5 लाखच्या वर सबस्क्राईब आहेत त्या ताईंना. तर त्यांनी मला कमेंट केलेली होती की त्यांना माझं जे व्हिडिओ आहेत ते छान वाटला स्वामी प्रकट दिनाचा. तर त्यासाठी तर त्या व्हिडिओ जर बघितला परत तर त्यांच्या खरंच मनापासून आभार की त्यांनी माझ्यासारख्या छोट्याशा म्हणजे काहीच नाही, माझं अजून 0 आहे आणि त्यांनी मला कमेंट केली. तर छान वाटलं ताई परत एकदा. आणि तर असे मोठे जे यूट्यूबर आहेत तर त्यांना भेटायची मला जास्तच इच्छा आहे. तर बघू आता स्वामींच्या इच्छेच्या पुढं दुसरं म्हणजे स्वामींची इच्छा असेल तर होईलच. तर चला इथं कपडे ठेवून घेतले आणि थोडं मशीनचं पण काम होतं तर ते पण मी करून घेतलेलं होतं. गाऊनला ते टिपा मारायच्या होत्या आणि आजचं नियोजन होतं काय तर हे परत चिकन आणि हे घेऊन आलेले होते, चिकन घेऊन आलेले होते त्यासाठी आणि परत वेगळं झालेलं आहे. 2-3 इथं आता मी चिकन बनवले आणि ह्यांच्यासाठी वरण. डॉक्टरांनी ह्यांना वरण भात खायला सांगितले, तब्येत बरी नाही म्हणून. आणि इथं रस्सा, इथं आळणी पाणी आता काढले खायला लावणार आहे पण आता त्यांना पोट दुखाले त्यामुळे. तर इथं भाकरी बघा किती छान केल्यात मी तांदळाच्या आणि गार पाणी ह्यांच्यासाठी आहे की नाही. ही बघा की शिरू रुसलाय, शिरी रुसलाय, लवकर जेवायला दिलं नाही. आता वाजले किती बघा, घड्याळ एक आणायचं आहे. बिग बॉस बघायला म्हणजे 8:30 चालूच आहे, 8:30 वाजलेत की आहे नाही. आणि वेळ झाला म्हणून रुसून बसलाय बघा. आणि आता आणून ठेवलंय तर घेईन आपण, घे की लयच रुसलाय. धर बाबा, त्याला कावलंय मग घे की बाळा, करालोय म्हणून काय झालंय. त्याला वाढून घेतला आणि पाणी पाहिजे ना. तिला दिलंय काय जेवायला, आता चिकन भात आणि रस्सा देऊन आले बाहेर पातेला आणि ते झोपल्या. खायचं का नाही खरं, रात्री बी ते मित्राला घालते खायला. चला आता वाढून घेतो.